संजय नितीन वैरागर या सोनई जिल्हा अहिल्यानगर या युवकाचा ज्या जातीयवादी धर्मांध शक्ती असलेले जे गावगुंड आहेत, सराईत गुंड आहेत, अशा लोकांनी या गरीब कुटुंबातील मुलाचा निर्घृणपणानं त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावर हल्ला करून एका ग्राउंडवरती त्याला फेकून दिलेला आहे आणि हे फेकून देऊनही त्याच्या तोंडावर लघवी केली। अशा या निंदनीय प्रकाराचा मी राज्यातील अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त समाजभूषण व्यक्तींच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि संबंधित पोलीस स्टेशन असेल, संबंधित जे गुंड असतील त्याच्यावर जो अत्याचार केला आहे अशा सर्वांना आरोपी करून त्यांना तात्काळ अटक करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही पुरस्कार्थी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पुरस्कार्थीच्या वतीनं मागणी करत आहोत आणि पुन्हा एकदा झालेल्या या निंदनीय प्रकार जो केला आहे त्याचा जाहीर निषेध करत आहोत। जय भीम, जय भारत। सोनई येथील हिंदू मातंग समाजाचे संजय वैरागर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये लांडेवाडी येथील लांडे कंपनी त्यांच्याबरोबर असलेले 11 ते 20 जण यांनी संजय वैरागरला एकटे पाहून त्या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकून अज्ञात ठिकाणी नेऊन जबर मारहाण केली। त्याच्या पायावर स्कॉर्पिओ गाडी घातलेली, पायाचा चुरा केलेला आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की सदर आरोपीला मारण्यामध्ये यांचा एकमेव जातीभेदाचा हे आहे। त्यावेळेस संजयचे आईवडील पोलीस स्टेशनला गेले असताना PI माळी API माळी यांना 6 वाजेपर्यंत बसून ठेवलं आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही, परंतु उलट मातंग वस्तीमध्ये जाऊन वैरागर किंवा इतर लोकांची घराची झडती घेतली आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा या PIनी दाखल केलेला आहे, खोटा गुन्हा। तर आमचं असं म्हणणं आहे अशा जातीवादी PIची बदली गडचिरोलीला करण्यात यावी किंवा या PIला विलंबित करण्यात यावे असे आम्ही ते करून सुद्धा त्यांना आरोपी करून कोर्टामध्ये खेचण्यात यावे अशी आम्ही विनंती करतो। एवढं बोलतो। जय भीम, जय भारत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त या मीटिंगसाठी सर्वजण जमलेलो असताना आमच्यामध्ये चर्चा होऊन आम्ही आज सर्वजण सिव्हिल हॉस्पिटलला त्या पेशंटना भेटण्यासाठी आलो असताना त्याची परिस्थिती पाहिली। त्याची परिस्थिती फार ह्याची आहे आणि असं पाहत असताना आम्ही अमित गोरखे यांना फोन लावला आणि योगायोगाने ते फोन लागला। आज ते घरीच असल्यामुळे त्यांचा फोन त्यांनी उचलला आणि फोन उचलून त्यांनी सविस्तर माहिती घेतली। त्यांनी सुद्धा या माळी PI यांच्याबद्दल दखल घेण्याचं त्यांनी कबूल केलं आणि त्यांनी सुद्धा कबूल केलं की मी 4 ते 5 दिवसांमध्ये त्यांना येऊन भेट देतो आणि भेटून त्यांची काय परिस्थिती आहे हे पाहून मी त्यांना कसं इथून पुढचा कार्यक्रम करता येईल त्या PIबद्दल आणि ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केला त्याच्या पायावर गाडी घातली, त्या गाडी घालून कोणी त्यांनी जे लांडे वस्तीवर कोण कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी कसं त्यांना अटक होईल हे मी पाहतो। जास्त काही बोलत नाही, माझ्या अगोदर ज्येष्ठ कार्यकर्ते बोललेले आहेत, त्यांनी सविस्तर याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर।
संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.